पप्पा आणि काका मुंबईला चालले होते. साहेबांच्या कामासाठी जात असताना मिले ट्रॅफिक. पप्पा जात होते काकांना घ्यायला. काका भेटणार होते दासाई ब्रिज खाली. रस्त्यात हा दासाई गाव होता. समोर हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू आहे. आलाच असताना फटा. पप्पा चालले विवेक काकाला घ्यायला. विवेक काका दासाईच्या ब्रिज खाली होते. काका भेटल्यावर पप्पांची आणि काकांची मस्ती चालू. जात असताना रोडवर काम चालू होत. गाडी थोडी खड्ड्यात आपटली. थोडे पुढे दुसरं काम चालू होतं. तिकडनं पप्पा पुढे निघाले. पुढे जाऊन आनंद काकांना सोबत हे दिसतात आमचे आनंद काका, फर्स्ट क्लास काका. काका भेटल्यावर पप्पांची आणि काकांची मस्त चालू होती. ते निघाले मुंबईच्या दिशेने. पुढे जात असताना रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खूप मोठं. पप्पाने थोडे स्कूलचे व्हिडिओ काढले. व्हिडिओ काढल्यावर पुढे निघाले आणि काका पुढे निघाले. पप्पा आणि काकांची थोडी चर्चा चालू. तेवढ्यात दिसला अतुल शेतूचा माता. शेतू जॉईन करत असतात. काकांची आणि चर्चा चालू. पुढचं काय करायचं का बोलले साहेबांचं नाव घेऊ. साहेबांचं नाव घेताच गाडी सोडली. गाडी सोडल्यावर पप्पांची आणि काकांची गाडीत खूप मस्ती चालू होती. अतुल शेतू रस्ता भारी. अतुल शेतू रस्त्याच्या डाव्या साईडला काम चालू होता. भरपूर कामगार होते. हा समुद्राच्या मध्ये ब्रिज आहे. ते पण कार जातात. ब्रिज खूप मोठा आहे. पुढे दिसली वडाला पाटी. आम्ही आलो वडाल्याच्या ब्रिजवर. पुढे जात असताना खूप सारे लेफ्ट साईडला गाड्या होत्या. त्या गाड्या पार्किंगला लावल्या होत्या. आम्हाला मिळाले ट्रॅफिक. किती मोठी बिल्डिंग आहे बघा. हा दुकान दिसतंय. तिथे स्टीलची भांडी कटिंग करत होते. खूप सारे दुकान आहेत. छोटे छोटे दुकान. सर्व प्रकाराची दुकानं आहेत. तिथे हा एक चौक होता. मुंबईची खूप गर्दीमध्ये खूप अरुंद खूप सारे कलेक्शन होते. कपड्यांचे दुकान होते. दुकानं बघतात काकांचे आणि पप्पाचे विचार चालू. खरेदी करायला चालणे. खूप सारे शॉप होते. गाडी लावायला पण जागा नव्हती. थांबायला पण भेटलं नसतं. तिथे दिसलं नारळ बनवायला. त्याच्या मागे होता एक त्याचा स्टॅच्यू. तो स्टॅच्यू बघतात त्याच्यावर लेख लिहिलं होतं. स्टॅच्यू खूप भारी होता. स्टॅच्यू बघता पुढे निघालो. दिसले महापुरुष लोकांचे चित्र खूप छान होते. पुढे निघाले. पूर्ण ट्रॅफिक. निघलो बाबा ट्रॅफिक मधून एक ताचा. पुढे दिसला मला ब्रिज नर्सरी. हे मामा खूप भारी सगळं. पप्पांना जायचं होतं काँग्रेस ऑफिसला. पुढे जाता दिसली खूप भारी फ्रेमचे पण व्हिडिओ. पुढे हा हाय ब्रिज. हा आहे गार्डन खूप मोठा. हा बंगला पण खूप छान आहे. पुढे मिळाली पुन्हा ट्रॅफिक. मुंबई म्हणजे ट्रॅफिकची दुनिया आहे. टीटी पॉइंट. पप्पांच्या गाडीच्या पुढे खूप साऱ्या टॅक्सी होत्या. हा खूप मोठा ब्रँडचा मार्केट आहे. तिथे सर्व प्रकारचे ब्रँड आहेत. मार्केटचं नाव द बॉम्बे कलेक्शन. इथे रेमंड मंगलजोर व खूप सारे ब्रँड आहेत. हा मार्केट खूप मोठा आहे. मार्केटची ओळख काढत असताना पुन्हा एकदा ट्रॅफिक लागली. मार्केट खूप मोठा होता. बाजूला खूप सारे पोलीस पण होते. ट्रॅफिक खुली झाली होती. पप्पा पुढे जायला निघाले. रस्त्याच्या साईडला काम चालू होता. फुटपाथवर तिकडनं पुढे जाता दादर स्टेशन दिसला. दादर स्टेशनची पण पुढे घेतली. त्यातून किती शिरला मॅप मध्ये बघत होतो. दादर मध्ये आय लव्ह यू दादाचा नाव दिसला. सोबत सफर पण नाव होता. काही लोक रोड क्रॉस करत होते. आम्हाला ट्रॅफिक पुन्हा लागली होती. गाडी चालवायला खूप कंटाळा येत होता. पण साहेबांचं काम होतं. जावं तर लागलं असता. पुन्हा मला दिसलं चप्पलचं दुकान. पुढे जात असताना खूप सारे चांगली दुकानं होती. मुंबईची गर्दी कसं जगायचं ते शिकवते. मुंबईमध्ये लोक कशी राहतात साडवी करत ऍडजस्ट करत राहावं लागतं. सर्व माणसं कामामध्ये व्यस्त असतात. मुंबईमध्ये हा बघा आता स्विगी वाला तो काय पार्सल आम्हाला देणार नाही. आपण त्यांना सांगितलंच नाही. हे बघा ट्रॅफिक पोलीस. पुढे चालला आता आपण पण मारू. खूप गर्दी. ब्रेक मारू का ऍक्सिलेटर दे. मुंबईच्या टॅक्सी सगळीकडे भीड. ऑफिस कधी होतं आता असं झालं होतं. मुंबईमध्ये मार्केट बघू खरेदीची इच्छा झाली. तेव्हा जायचं होता ऑफिसला. त्यामुळे खरेदी करता आली नाही. हा बघा मंदिर.
मंदिर पण खूप भारी होता. सर्वजण दर्शनाला जात होते. ते जाताच पप्पांना दिसले खूप मोठे उंदीर मामाची शूटिंग घेतली. मग ते निघाले ऑफिसला जात असताना दिसलं कबूतरखान्याला टर्न मारत असताना खूप सारे तिथे पण खूप सारे होते मार्केट. किती मोठे आहे बघा बिल्डिंग. हा कबूतरखाना. बिल्डिंग पण खूप उंच होती. पप्पा निघाले तिथे पण खूप सारे पब्लिक. रस्ता जाम, गाडी चालवायची की नाही तेच काही कळत नाही. हा बघा वाट्याचा शॉप. हा बघा किल्ला. त्याच्या बाजूला मिनिटाची ट्री. चला मूर्ती. हा बघा वरती गार्डनची बिल्डिंग पण भारी आहे. हे बघा पब्लिक बशी वाट बघते पब्लिक. किती सारे मुंबईमध्ये शॉप. सगळे त्याच्या फोटोसाठी धावपळ करते. हे बघा पोलीसवाले. हे आहे HDFC बँक. आता आला काँग्रेस पार्टीचा ऑफिस. चला मग ऑफिसला जाऊया. हा आला टिळक भवन. चला ऑफिसला कार पार्किंग करायला. आता झाली एंट्री. जागा बघू, कार पार्क करू. हा आहे काँग्रेस पार्टीचा ऑफिस. हा ऑफिस खूप मोठा आहे. गाडी इथे पार्क करूया. कार पार्क झाली आमची. हे बघा काका ऑफिस मध्ये एंट्री करतायत. किती मोठे ऑफिसची पार्किंग. चला आता ऑफिस मध्ये जाऊ. पप्पा आले आता ऑफिस मध्ये होते साहेब लोक. पप्पांनी काकांची आणि साहेब लोकांची व्हिडिओ काढली. त्यात पप्पांचे पण व्हिडिओ घेतले. पप्पांचं आणि काकांचं खूप महत्वाचं काम होतं. ते झाल्यानंतर पप्पा आणि काका नाश्ता करायला मार्केटला गेले. मार्केटमध्ये होता एक अन्ना कॅफे. पप्पा आणि काका कॅफे मध्ये गेले. तिथे आला विवेक काका येणारे काकांशी बोलत होते. ते दिसले पप्पाला खूप मोठे बोलले. समोर ते ऑलरेडी त्या स्क्रीनवर पिक्चर चालू होते. बिल्डिंग किती भारी असताना बिल्डिंग ही खूप उंच आहे बघा. बिल्डिंगचं वेल शेट खूप छान दिसतंय. आनंद काका किती आयटीत हॉटेलचं मेनू वाचत. हॉटेलमध्ये ऑर्डर केली. पप्पा किचन कडे काय बनवतात कसे बनवतात ते बघत सोबत चर्चा करत होते. एक खूप काका मसाला डोसा बनवतात. पप्पाने त्या काकाला सांगितलं मसाला डोसा चांगला बनवा. काका बोलले हा भारी करतो. दुसरी खूप काका होते ते मेंदू वडे तव्यामध्ये फ्राय करत होते. मसाला डोसा खूप छान दिसत होता. बाजूला मेंदू वडे पण फ्राय झाले होते. त्या काकाने दोन्ही मसाला डोसाची याच्यातून प्लेट घेतला. आता बघा मसाला डोसा रेडी झालाय. दुसरे काकाने आम्हाला डान्स सुद्धा केला. त्याने मसाला डोसा सर्व केला. दुसरीकडे दुसरे काका चहा बनवतात. त्याचा स्मेल खूप छान येतो. हे काका खाली डुक करत ते कॉफी मिक्स करत होते. पप्पा आणि काकाचा नाश्ता झाला तर पप्पा आणि काका बाहेर निघाले. काँग्रेस पार्टीच्या ऑफिसच्या समोर तो कॅफे आहे. त्याने तो सर्व मार्केटकडे निघालो. मार्केटकडे जात असताना पप्पांनी दोन्ही काकांची पाठवून व्हिडिओ शूटिंग काढली. दोन्ही काका मार्केटकडे चालत तिथे त्याने नवरदेवाच्या फेटे दिसले. फेटे बघून ते दुकानात चालले. कारण काका लग्न होण्याचा बाकी आहे. ऑफिस मध्ये आल्यानंतर पप्पाने एक स्पीच केली. पप्पा काही लोकांना समजून सांगत असताना भिंतीवरचा व्हिडिओ शूट केला. त्यामध्ये पक्षाचे सर्वश्रेष्ठ माणसांचे फोटो भिंतीवर लावले होते. पप्पांची स्पीच पूर्ण झाली. त्यानंतर ऑफिस मधली पूर्ण व्हिडिओ घेतली व पप्पा काका सर्व मिळून फोटो काढायला लागले. फोटो काढत असताना विवेक काकाने कॉमेडी केली. आनंद काकाला व पप्पाला फोटो काढायला बोलवले. फोटो काढून झाल्यावर पप्पा आणि काका घरी आले आणि त्या पप्पाला दिसला कलरफुल डिअर खूप छान दिसत होता. आपण मी त्याची पण व्हिडिओ घेतली. त्यानंतर पुढे आल्यावर कलरफुल डिअर सारखा कलर होता. त्या ब्रिजची पण व्हिडिओ शूट केल्यानंतर पुढे पप्पांनी दिसला लोअर परेल चा ब्रिज खालून आल्यानंतर पूर्ण मेनू ट्रेनचा ब्रिज दिसला.
पुढे येत असताना मला रस्ता स्टॅच्यू दोन प्रकारचे स्टॅच्यू होते. स्टॅच्यू खूप छान दिसत होते. त्यानंतर पुढे आल्यावर माझं चिंपुकली नाव दिसलं. ते नाव खूप छान होतं. ब्रिजला पेंटिंग केलेली छान दिसत होती. ब्रिज कलरफुल मध्ये खूप छान दिसत होता. पुढे येताच रस्त्याला लोखंडी पाईपाचे ओपन एअर दिसले. ते खूप मोठे मोठे होते व लाकडे बांबू त्याचे ओपन एअर दिसले. ते पण खूप मोठे होते. पुढे येताच आम्हाला जुने गोडाऊन दिसले. इथे मुंबईचे लोक काम करून पोट भागवत असेल. गोडाऊन खूप जुने आहेत. गोडाऊन मध्ये सिमेंटचं काम चालू आहे. याचा अर्थ गोडाऊन अजून चालूच आहेत. गोडाऊनच्या पाठीमागे भरपूर ओपन पेस दिसतोय. या पत्रावरून असे दिसतोय खूप जुनं आहे. आता मी चाललो तर सेतूच्या मार्गावर म्हणजेच परतीच्या प्रवासाकडे. या ब्रिजची पण पेंटिंग बघा खूप छान दिसते. मुंबईमध्ये पेंटिंगचा लाजवाब. मुंबईमध्ये पेंटिंगला प्रत्युत्तर नाही. बाय बाय मुंबई. हा बघा अतल सेतूचा मार्ग. आता आपण थोड्या वेळातच पोहोचू आपल्या उरण साईडला. हे आला आपले उल्वाचे बिल्डिंग. आता हा आला उरण साईडचा टोल नाका. आपण पुन्हा जुन्या पैसे देऊन जाणार आहोत. आपल्याला टोल फ्री आहे. आपल्यावर साहेबांची कृपा आहे. Once again, bye guys. See you next vlog, next part.